नमस्कार. कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका चिपळूण यांच्या वतीने नुकताच दादरच्या शिवाजी नाट्य मंदिरामध्ये कुणबी समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शाखेचे अध्यक्ष चंद्रकांतजी कोकमकर, मार्गदर्शक राजाभाऊ कातकर, उद्योजक वसंत शेठ उदेक आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या निमित्ताने दिनदर्शिका 2026 कॅलेंडर प्रकाशित करण्यात आलं. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम नमन याचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने अनेक मान्यवरांचा कुणबी मानबिंदू सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. कुणबी समाजाने संघटित व्हावं ही काळाची गरज आहे. सत्ता, प्रशासन, संस्कृती, समाज, इतिहास आणि आपलं संवर्धन आणि उद्योजक याच्यासाठी समाजाने संघटित व्हावं असं आवाहन या निमित्ताने करण्यात आलं आणि हा कार्यक्रम सर्वांग सुंदर असा संपन्न झाला. जय कुणबी, जय संविधान. थँक्यू. अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. मागील वर्षापासून शाखेने व्यावसायिक उपक्रम देखील हाती घेतलेले आहेत. मागील वर्षी 2025च्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने देखील शाखेने आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर घेतले होते. आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुले, आम्हाला शेतात पिकवायला येतं पण विकता येत नाही. आम्ही पिकवलेल्या अन्नधान्याला, भाजीपाल्याचा भाव आम्हाला ठरवता येत नाही. दलाल किंवा परप्रांतीय आमच्या मालाचा भाव ठरवतात. शाखेने आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर घेतले होते. आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुले, आम्हाला शेतात पिकवायला येतं पण विकता येत नाही. आम्ही पिकवलेल्या अन्नधान्याला, भाजीपाल्याचा भाव आम्हाला ठरवता येत नाही. दलाल किंवा परप्रांतीय आमच्या मालाचा भाव ठरवतात. शेतीतून उत्पन्न मिळत नाही म्हणून आमची मुले मग नोकरी धंद्याकडे वळतात. पण आम्हाला हे चित्र बदलायचं आहे. पिकणारे पण आम्हीच आणि विकणारे सुद्धा आम्हीच असू. पण त्यासाठी लागणारे मार्गदर्शन, प्रशिक्षण असो किंवा निधी असो, आम्ही उद्योजक घडवण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. कारण जो विकेल तो टिकेल हे शाश्वत सत्य आहे. योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन मिळालेलं ज्ञान, योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेलं मार्गदर्शन हे त्यांचे विचार आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात. तेव्हा आपल्याला सर्वांना मान्यवरांचं अत्यंत थोडक्यात 2 शब्द तरी त्यांचं आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे. कारण अशा ह्या प्रभूती फार कमी वेळा एकत्र येतात आणि आजचं हे औचित्य साधून आमच्या भेटीसाठी आलेले आहेत. तुम्हा सर्वांना भेटीसाठी आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या दिनदर्शिकेतील जाहिरातदारांचे, प्रमुख अतिथींचे, मान्यवरांचे आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचे, कळत न कळत आम्हाला सहकार्य करणाऱ्या अनेकांचे मनापासून आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अशा प्रकारे या ठिकाणी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि पुढील कार्यक्रम लवकरच तुमच्या समोर सादर करणार आहोत. स्वयंसेवकाने त्या खुर्च्या आणि टेबल बाजूला घ्यायचे. सर्वांना विनंती करतो की मान्यवरांनी आपल्याला खाली या आत्मदिन Static hum invades my veins marrow. Lights flicker, shadows stretch narrow. Hands move distorted in the blurred pain. Echoes of silence driving me insane. Buzz of machines screaming the truth. Colors bleed out in slow motion loops. Chasing the sparks in a world gone gray. Wires tangle, whispers of disarray. Broken glass falling like teardrops.
उग्रसेन पुत्र कंस त्याच्या मथुरा नगरीमध्ये जातो, त्याला 2 शब्द सुनावतो, त्याचे कान भरतो, डोळे लावून निघून जातो. नारायण 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 नारायण. आणि पाहतो तर काय, स्वर्गाला ही लाज येईल अशी आपली मथुरा नगरी लागेल. आमच्या नगरीत असं नव्हतं.
3 12 hours, 2 hours long.